काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गावणकर मनापासून स्वागत करते. आश्रमामध्ये एक शिष्या होती. ती अत्यंत आनंदाने आज बागडत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज पसरलेलं. इतर सवंगडी मात्र हे न्याहाळत होते आणि एका सवंगड्याने तिला प्रश्न विचारला, का गं बाई, आज तू इतकी आनंदानं का बागडतेस? तुझ्या चेहऱ्यावर इतकं तेज कसं काय आलेलं आहे? ती छोटी शिष्या म्हणते, आज मला माझा खरा गुरु सापडला. तो सवंगडी म्हणाला, का गं, गुरुच्या येण्याने इतका आनंद झाला? आणि तो वरचा सूर्य बघ, त्याच्या प्रकाशाने सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर तेज पसरेलच की. शिष्येने इतकं सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली की बरोबर आहे, त्या सूर्याच्या प्रकाशामुळे माझ्या चेहऱ्यावर तेज पसरेलच, पण आयुष्यभर माझ्या गुरुच्या आशण्याने मला 12 सूर्यांचं तेज मिळेल, त्याचं काय करणार? गुरु शिष्य परंपरा ही आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, एक सुंदर पाया आहे आणि त्यामुळेच अनेक शिष्य आजपर्यंत घडलेले आहेत. ही शिष्या पुढे मोठी झाली आणि जेव्हा गुरु दक्षिणा द्यायची वेळ आली तेव्हा ती गुरूंना म्हणाली की आजपासून माझं आयुष्य मी तुम्हाला समर्पित करते. गुरु थोडेसे भांबावले आणि संकोचाने म्हणाले की संसाराच्या या झुलव्यावर त्यांनी हो नाहीचा झुलवा केला, पण अखेर जाने मन असं म्हणत तूच माझी फुलराणी म्हणून तिचा स्वीकार केला. आज या गुरु शिष्य परंपरेला 40 वर्ष झालेली आहेत आणि या प्रेमाच्या गोष्टीला 34 वर्ष ही पूर्ण झालेली आहेत. अशी ही प्रेमाची गोष्ट, या प्रेमाच्या गोष्टीतले आमचे हे आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक वामन केंद्रे आणि आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री गौरी केंद्रे. तिचं तमाम महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या वतीनं मी स्वागत करते. सर या. नमस्कार सर. नमस्कार. इतका बेहद्द आनंद झालेला आहे मला. या सर. आज रसिक म्हणत आहेत की एक दिग्दर्शक आणि एक अभिनेत्री गुरु शिष्याचं नातं. सर बसा. सर नमस्कार. नमस्कार सर. आज आम्ही दिग्दर्शक आहोत. येस. मी ऍक्टर आहे. तुम्ही ऍक्टर, पण तुम्ही कधीच खोटा अभिनय करत नाही आणि तुम्ही कधी खोट्या अभिनयाला स्थान देत नाही. गौरीताई खूप छान दिसतेस. खूप थँक्यू. आणि तुला जेव्हा ही कॉन्सेप्ट सांगितली त्यावेळेला तुला खरं तर फोनवरूनच तू खरं तर खूप लाजलीस, कारण आत्तापर्यंत शिबिरामध्ये अगदी घडवणारे तुम्ही दोघं, आज तुमच्या प्रेमाची गोष्ट ऐकायला आम्ही आलेलो आहोत. सर प्रथम तर इतकी सुंदर नाटकं देऊन आम्हाला रसिक म्हणून श्रीमंत केल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करते आणि भरपूर शुभेच्छा, कारण अजून नाटकं खूप यायची आहेत. धन्यवाद. महाराष्ट्राच्या रसिकांना सांगायला मला आवडेल की वामन केंद्रे दिग्दर्शित 75 नाटकं आता पूर्ण झालेली आहेत, पण हा प्रवास खूप छोटा आहे, त्यामुळे आपण 100च्या प्रवासाला जाणार आहोत. सर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. सर तुम्ही बीडचे ना? येस. बीडमध्ये एखादा वामन नावाचा एक कोणीतरी माणूस आहे, त्याला अभिनय वगैरे करायचा चस्का होता का? म्हणजे आम्हाला जे कळले ना, बीडचे वामन केंद्रे हा दिग्दर्शकच डायरेक्ट असंच कळलं. थोडंसं सांगा ना ती काय पाहिजे. मी मुळामध्ये बीड जिल्ह्यातला आणि माझं जे गाव आहे ते केज तालुक्यामध्ये अत्यंत छोटंसं गाव आहे. त्या गावाचं नाव आहे दरडवाडी, जिथे 35-40 घरं असलेलं गाव आहे. मी डायरेक्टर झालो नाही. मी लहानपणी छोट्या छोट्या नाटकांमधून किंवा शाळेच्या नाटकांमधून कामं करत असे. मुळामध्ये मी शेतकरी कुटुंबातलं असल्यामुळं आणि माझे वडील शेतकरी असून सुद्धा त्यांना भारूड आणि भजन या 2 गोष्टींचा खूप त्यांना प्रचंड आवड होती. माझे चुलते होते ते कीर्तनकार होते. अरे. तर त्याच्यामुळं माझ्या घरामध्येच हा जो काय म्हणे आज सुदैवानं आषाढी एकादशी आहे आणि वारकरी संप्रदाय, येस, वारकरी मंडळी असल्यामुळं माझा घरच सगळं त्या याच्यामध्ये काय म्हणे एका पद्धतीनं गुंतलेलं असायचं किंवा त्यांनी वाहून घेतलेलं होतं. तर हा सगळा शेतकरी असल्यामुळं लोककला
चा जो संपूर्ण भाग आहे, अगदी 4 वाजता येणाऱ्या पहाटे कुडमुड्यापासून 6 वाजता येणाऱ्या वासुदेवापासून, मग गोंधळी, मग गोसावी, असं करत करत संध्याकाळी एका बाजूला कीर्तन, दुसऱ्या बाजूला तमाशा, तिसऱ्या बाजूला गोंधळ, अशा सगळ्या वातावरणात वाढल्यामुळं कधीतरी एक दत्तोबा तांबे साळी शिरोलीकर नावाचा तमाशा फार फेमस होता त्या काळामध्ये, किंवा हरिभाऊ वाल्मीकर. तर त्या तमाशामधला एक सोंगाड्या होता, त्याचा आम्ही तमाशा बघायला जायचो, लोकनाट्य तमाशा. आणि ते बघताना कधीतरी त्या सोंगाड्याकडे बघून असं वाटायचं आपण कधीतरी याच्यासारखं झालं पाहिजे. तर त्याच्यामुळं सुरुवातीची जी इन्स्पिरेशन आहे, जशी ती वडिलांकडनं घरातून आली तशी ती बाहेरूनही आली. आणि मला असं वाटतं की डायरेक्टर मी फार नंतर झालो. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये मुळामध्ये ऍक्टर होण्यासाठी गेलो होतो, पण तिथे गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की माझ्यातला दिग्दर्शक जास्त चांगला विकसित होतोय. बरोबर. गौरीताईकडे मी येते. गौरीताई, तू अकोल्याची. हा, शिबिरामध्ये तू गेलीस, तुला पण खूप आवड होती. आणि आता तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झालेली आहेत, एक आदर्श जोडपं जे उत्तम घडलंय आणि आता घडवतंय, म्हणून खूप तुमचा आम्हाला अभिमान आहे. गौरीताई, तुझी आणि सरांची कशी भेट झाली आहे? म्हणजे वामन केंद्रांच्या शिबिरात जायचंच कारण काय मुळात? आपल्याकडे राज्य नाट्य स्पर्धा होत्या आणि त्या मी करत होते. आणि त्या करता करता मला रौप्य पदकं मिळत होती. आणि आपल्याकडे शासनाचं एक वर्कशॉप असतं, रेसिडेन्शियल, 1 महिन्याचं असतं कंप्लीट, की ज्यांना ज्यांना रौप्य पदकं मिळालं आहे तर त्यांच्यासाठी ते वर्कशॉप असतं. आणि 84ला ते नेमकं अकोल्यात होतं. आणि त्यामुळे मला ते अटेंड करता येत होतं, कारण आपल्याच गावात आहे आणि महिनाभर आहे, त्यामुळे आपली रेलचेल. आणि त्या वर्कशॉपला मी गेले आणि अपेक्षा हीच होती की बुवा मला खूप छान नाट्यशास्त्र शिकायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे सगळं. आणि त्या वर्कशॉपला मी गेले आणि नुकताच वामन NSD आलेला होता आणि त्याचं ते पहिलं वर्कशॉप होतं टीचर म्हणून. आणि तिथे आमची ओळख झाली. अरे बाप रे, शिबिर सर मागात पडलं का तुम्हाला? खूपच. पण गौरीताई, जन्मभर तेच चालू आहे. हो, 40 वर्ष, 40 वर्षाची मैत्री. पण इतका आदर आहे तुमचा एकमेकांविषयी ना, तो आदर म्हणजेच प्रेम. गौरीताई, मला असं सांग की ह्या गुरुला हाच तो, ह्याच्याशीच लग्न करण्याचा तू निर्णय ठामच केला होतास का? हो, अगदी अगदी पक्का. म्हणजे ॲक्च्युअल सुरुवातीला जेव्हा मी याला बघितलं ना, तर अतिशय पोरकट, कारण नुकताच NSD आलेला होता, जरा स्टायलिश होता, पोरकट वगैरे म्हणायची. हो, नाही, जीन्स आणि काय ते केस बीज भरपूर, केस उडवायची स्टाईल, दिल्ली ना. म्हणजे आता याच्यावर जाऊ नको सांगते. आणि मला असं वाटलं की बा हे पोरं सोरं काय शिकवणार आहे नाट्यशास्त्र, त्यामुळे आपण एक दिवस थांबू इथे, उगीच महिना वाया घालवायचा नाही. आणि हे मी माझ्या भाषणात बोलून दाखवलं की शासनाने आम्हाला अपेक्षा होती की नाट्यशास्त्र चांगल्या माणसाकडनं शिकावं, असं पोरकटांकडनं शिकू नये, असं स्पष्ट बोलले मी. माते, तुला नमस्कार आहे माझा. आणि मुख्य म्हणजे सरांनी तेव्हाच ओळखलं का सगळ्यात जड जाणारं प्रकरण महिनाभर हे आहे. पण पहिलाच जो वामनने सुरुवात केली जी शिकवायला, आणि पहिलं सेशन जे घेतलं ना, तेव्हा मी माझ्या थोबाडीत मारून घेतली. मी म्हटलं नाही, आपण खूप चूक. आणि तेव्हापासून मी अंदाज बांधणं हे सोडून दिलं, कोणालाही अंडर एस्टिमेट करायचं नाही. आणि त्याच वेळेस मी सगळं सोडलं आणि काय म्हणतात ते त्याच्या चरणी लीन झाले की आता जे काही आहे ते आपण ह्याच्याकडनंच शिकायचं. साक्षात. येस येस. तेव्हा धरलेले पाय अजूनही सुटलेले नाही. पाय. सर, घट्ट पकड. काय बोलली त्या तुम्हाला राग आला? नाही, मला राग नाही आला. त्याचं कारण आहे की असं कदाचित मीही बोललो असतो, कारण मी कसा दिसतो हे मला परिपूर्ण माहिती होतं की साधारण एक 40चा 45चा ग्रस्त येईल आणि मग आपल्याला नाटक शिकवेल, अभिनय शिकवेल, अशी अपेक्षा असणं सहज स्वाभाविक आहे. आणि मी नुकताच NSD पासआउट झालेलो आहे आणि अगदी हिरोच्या इमेजमध्ये तेव्हा भरपूर जुल्फिकार असल्यामुळं केस उत्तम होते. कसे सर उडवायचं केस? ते असं ते उडवता उडून गेले, ते भाग वेगळा. तर असं म्हटल्यानंतर ठीक आहे ना, माझ्या लक्षात होतं की ठीक आहे, अशी
माझ्याकडे बघून हा चांगलं शिकवू शकेल असं समजणारा समजा 30 विद्यार्थी असतील तर त्याच्यापैकी तिने एखाद बोलून दुसराच दाखवलं. असेल. बाकीच्यांना असंच वाटेल की हे कोणाला पोराला आणलंय तिने बोलून दाखवलं. हा, बाकीच्यांनी बोलून नाही दाखवलं, पण 2 दिवसात 3 दिवसात मग पहिल्याच दिवशी विकेट गेली की हे काही खरं नाही, आपण जे इमेज करतोय तसं नाही आहे. शिक्षण देणं, शिकवणं आणि विशेषतः अभिनय शिकवणं, नाटक शिकवणं ही एक अत्यंत वेगळी कला आहे. म्हणजे तुम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून आलात म्हणून तुम्हाला ती जमेलच असं नाही, किंवा तुम्ही अजून कुठे इंटरनॅशनल स्कूलमधून आलात म्हणून तुम्हाला ती जमेल असं नाही. टीचिंग इज बेसिकली डिफरंट क्या बात आहे. आणि म्हणून मग असं लक्षात येतं की तेव्हापासून जी आवड मला टीचिंगची आहे ती कधीच सुटली नाही. एका बाजूला ती सातत्यानं चालू आहे, दुसऱ्या बाजूला सातत्यानं नाटकं करणं, वेगवेगळे प्रयोग करत राहणं, असं ते सतत चालू आहे. गौरीताई, तू गौरी पडते ना? हो. गौरीताई, असं बघितल्यावर वाटतं ना, जे बाहेर नाही, आज जे असतं ते तुम्हाला यशाकडे घेऊन जातं, आणि सर तसे आहेत. बिलकुल. बाहेरचं रूप वेगळं आहे, आतलं रूप वेगळं आहे. घडवण्याची प्रक्रिया इतकी उत्तम आहे. पण गौरी पडतेने ठरवलं की आता आपण हसतो वगैरे, पण एवढं सोपं नव्हतं. त्यांच्याकडनं पण होकार यायला पाहिजे. त्यातून तू इतका अपमान केलेला असतं. हो. काय मग कसं काय सुरुवात कशी झाली? म्हणजे शिष्येमधून आमची ही आणि आमचे हे म्हणण्यापर्यंतचा प्रवास कसा काय झालं? प्रेमाची गोष्ट काही नाही. 1 महिना त्यांनी तिथे शिकवलं आणि 1 महिन्याने तो मुंबईला निघाला जसं वर्कशॉप संपलं. आणि आम्ही काय जे उरलेले 5-7 विद्यार्थी होतो ते सरांना सोडायला आलो स्टेशनवर. आणि हा ट्रेनमध्ये बसल्यानंतर एकदम माझ्या लक्षात आलं का अरे हा निघून गेल्यानंतर आता एकदम पोकळी, आता काय करायचं? भरून येणारी पोकळी. हो. आणि मी ढसाढसा रडायला सुरुवात केली स्टेशनवर. तो वामन म्हणे की अरे तू का रडतीयस? म्हटलं सर आता तुम्ही जाणार आणि आम्ही एकटे पडणार. तर वामन म्हणे आम्ही की तू? तर म्हटलं मी एकटी पडणार. मग सर म्हण मग मी काय करू? म्हटलं सर उतरा खाली. आणि खरंच सर उतरले आणि ट्रेन निघून गेली. सर खरं आहे हे खरं आहे ना? खरंय सर. कुणाच्याही भावनांचा आदर करणं हे चांगल्या माणसाचं लक्षण असतं. सर, तुम्ही माणसं बघून किंवा एखादा अभिनय म्हणजे जो मुलगा आणि हे त्याप्रमाणे तुम्हाला कळतं. म्हणजे तुम्ही एक्सरे मशीन आहात असं म्हणतात. हा रोल हे हिच्या मनात काय चालेल तुम्हाला कळलं? कारण पहिल्याच दिवशी जेव्हा असा एखादा माणूस खूप मोठ्यानं बोलतो ना, होय, तेव्हा समजायचं असतं आपण की हे त्याच्या मनात आहे ते बरोबर आहे. चलबिचल असते ती, पण ती बाजूला करण्याची जर तुमच्याकडे ताकद असेल, कला असेल किंवा तुमचा व्यासंग असेल तर तो आपोआप बाजूला होतो. आणि ही विकेट गेलेली आहे सर. असं नाही, आम्हाला किती जोरजोरात बोलतात, अपमान करून निघून जातात, काही नाही असं झालं. हा सर, तुम्ही मनकवडे आहात, खरंच तुम्हाला कळलं. अच्छा, म्हणून तुम्ही एवढं डेअरिंग केलं उतरायचं? उतरलो, दुसऱ्या दिवशी परत गेलो, म्हणजे आलो मुंबईला. मग तू बोललीस त्यांना मला लग्न करायचंय? त्यावेळेस नाही बोलले मी. नंतर मात्र वामन मुंबईला निघून आल्यावर 1 महिन्यानंतर मी पण त्याच्या पाठोपाठ उतरण्याचं प्रयोजन सांगितलं नाही? काय केलं पुढे? कशाचं? उतरून काय केलं मग? नाही, काही नाही, थांबलो. रात्री जेवलं बिवलं आम्ही सगळीच पोरपोरी, आणि परत दुसऱ्या दिवशीची गाडी पकडली आणि मी आलो. परत ढसाढसा रडायचं. मग वामन बोलला त्यावेळेस आता रडू नकोस कारण मला मुंबईला जायचं आणि बाकीची कामं आहेत. अच्छा. आणि जमलं तर तू ये मुंबईला, एवढंच बोलला तो बस. आणि मग मी ठरवलं की नाही, 40 वर्षात आम्ही अजूनही एकमेकांना आपण प्रेम करतो आता जसं मुलं बोलतात तसं काही बोललेलो जानेमन वगैरे काही नाही. नो जानेमन, फुलराणी, नो फुलराणी. नाटक करत बस, आपोआप समजून घ्यायचं, अव्यक्त. असं नसतं काही. असं आत्ता करा ना सर प्रपोज तिला. काय प्रपोज करायचं? काय सर, असं नाही बरोबर. इतकं सगळ्यांना शिकवता, असं कर, आतून येऊ देत वगैरे. मी बघितले तुमच्या गौरीताई, तू असं तो प्रसंग हे कर. तू ढसाढसा रडलेली आहेस आणि ते आहेत तिथे बसलेले, आणि पुढे आता मला नाही येते तसं काही. बोल ना, त्यांना सांग ना. सर तुम्ही मुंबईला निघाला? हो. पण सर आता मग मी एकटी राहीन आता इथे. हो. तुम्ही की तू? मी. हो. घ्या बॅग खाली आणि उतरा. आणि उतरा.
काय सर. वा 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 वा. लग्नापर्यंत आधी गोष्ट कसं सर, काय कसं ठरवलं, काय तुम्हाला जागा नव्हती इथे आणि एकदम लग्न. नाही, मी इथे तेव्हा अगोदर रवींद्र नाट्य मंदिरच्या एका गेस्ट रूम मध्ये राहत होतो काही महिने. मग त्यानंतर एक शिवाजी पार्कला कॅम्लिनवाले दांडेकर आहेत त्यांच्या बिल्डिंगमध्ये मोगरे मावशी म्हणून होत्या, त्यांच्याकडं मी आणि संजय सुरकर असे पेईंग गेस्ट म्हणून राहिलो. तर गौरी पडते आल्या होत्या मुंबईला आणि त्या ऐरोलीला राहत होत्या बहिणीकडे आणि तिथून त्यांचं रोज आम्हाला भेटायला येणं किंवा ऐरोली हो तर भेटणं हे चालूच होतं त्या ह्याच्यामध्ये. मग हे नाटक कर, ते नाटकाचं बघ, इकडे कर प्रोग्राम, असं सगळं चालू होतं. आणि एक लक्षात येत होतं की सकाळी निघालेली मुलगी संध्याकाळी जोपर्यंत धक्का मारून आपण जा म्हणत नाही घरी, तोपर्यंत आपण जिथे जाऊ तिथे पिछा करते. म्हणजे याचा अर्थ काहीतरी गंभीर आहे असं लक्षात गंभीर आहे खरी गोष्ट असं लक्षात येत होतं. आणि मग एक 2-3 वर्षानंतर त्यांचं एक कुठलं तरी नाटक चालू होतं. तर मी म्हटलं आपण असं करूया, 6 जूनला लग्न करूया. त्या दिवशी 1 जून वगैरे असेल, 1 किंवा 2 जून. त्या दिवशी आम्हाला सुट्टी होती दिवसभर, प्रोग्राम नव्हते, तर आपण करूया लग्न. असं करून ते लग्न. सर काही रोमॅन्टिक नाही काय. 1, 2, 3, 4 रिहर्सल आहे, उद्या नाटक आहे, हा दिवस आहे 6 जून, करूया. गौरी पडते, तुमच्या घरी काय रिॲक्शन, काय हे बिनभरवशाचं सगळं. काय बिनभरवशाचं तसंच. गंमत अशी होती की जेव्हा तो मला बोलला गौरी तुझी नाटकं चालू आहेत, माझी कामं चालू आहेत, तर तुला 6 तारखेला काय आहे 6 जूनला. तर मी म्हटलं काय नाही, रात्री शो आहे टिळकणी आगरकरचा आणि दुपार रिकामी आहे आणि वामनचं संध्याकाळी साहित्य संघातच वर्कशॉप होतं, माझा तिथे शो होता सकाळी. तर आपण लग्न करून टाकू. म्हटलं चालेल, हरकत नाही. म्हणून घरी कळवलं तर आईवडिलांना शॉक एकदम. हो, शॉक म्हणजे काय की काय 6ला लग्न करणार तुम्ही. पण माहिती होतं वामन केंद्रेबरोबर लग्न करणार. हो हो हो, हे डिक्लेअर झालं होतं. म्हणजे त्यांच्या बाजूने डिक्लेअर झालं होतं, माझ्या बाजूने काही नव्हतं. तुमच्या घरी काय शॉक. नाही, आमच्या घरी माहिती होतं, कारण मी 4थी वर्गापासून घराबाहेर आहे आणि अजूनही घराबाहेरच आहे. त्याच्यामुळं वडिलांना खात्री होती, चुलत्यांना खात्री होती, आईला वगैरे सगळ्या, की हा काय आपल्याला विचारणार नाही. फक्त त्यांचं म्हणणं होतं की बघशील ते नीट बघ आणि तुझं तू नीट उभा राहा तुझ्या आयुष्यामध्ये. तर त्यामुळं तो प्रॉब्लेम नव्हता. पण गौरीताई हे असं चाललं तुला लग्न असं. ते रजिस्टर मॅरेज केलं आम्ही बांद्र्याच्या कोर्टमध्ये जाऊन, नुसतं एक रजिस्ट्रेशन केलं आणि फिल्म सिटीमध्ये मुळात आमचं लग्न झालं. म्हणजे ही आपली जी गोरेगावची फिल्म सिटी आहे तिथे एक माझे मित्र डेप्युटी हे होते, काय मॅनेजर होते तिथं. आणि ते म्हणाले होते अगोदर, त्यांचं लग्न मी लावून दिलं होतं कॉलेजमध्ये असताना. परत तर ते म्हणाले होते की नाही तुझं लग्न माझ्याकडे होईल. बरं ठीक आहे, आम्हालाही जागेचा पंचायत होती म्हणून मग त्यांनी रजिस्ट्रारला तिथे बोलावलं, कुठे फिल्म सिटीमध्ये, आणि तिथे आमचं लग्न झालं. स्टुडिओ नंबर 1, तेव्हा 1 किंवा 2च स्टुडिओ होते. तर स्टुडिओ नंबर 1 मध्ये आमचं लग्न झालं आणि तेही अर्ध्या तासामध्ये सगळा कार्यक्रम संपला. वा वा वा, किती छान ना. 2 रंगकर्मीचं लग्न स्टुडिओमध्ये होणं ह्याच्यासारखा भाग्योदय नाही. करेक्ट अगदी बरोबर. तिचे आई वडील आणि बहिणी आल्या, माझे आई वडील, माझे चुलते मेहुणे आणि भाऊ बहीण, असे एवढेच होतं आमचं वराड. सगळं मिळून एकाच गाडीत गेलं. देवदत्त साबळे जे संगीतकार आहेत ते खूप घरगुती संबंध होते साहिर साबळेंच्या. विलक्षण आहे सगळं ऐकायला, इतकं पिक्चर सारखं वाटते ना. त्यांनी आमच्या दोन्ही घराची वराड फिल्म सिटीला घेऊन आले. पण 22-23 लोक होतो आम्ही सगळे मिळून. सर आज तुम्ही इतक्या मस्त सांगताय आणि हे पटतंय, पण मला त्यावेळचा जो काळ आठवला. सर आपण स्वप्न बघतो, मला हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग इतका विलक्षण अवघड आहे. एक वारकरी संप्रदायातला मुलगा मला ॲक्टर बनायचं आहे असं म्हणून नाटकात काम करतो. डायरेक्ट NSDचा इंटरव्ह्यूज इतका अवघड आहे. हे पार करून आज इतका म्हणजे भारतामधला एक अतिशय काय म्हणतात त्याला, सजग, समृद्ध आणि श्रीमंत असा दिग्दर्शक आमच्या समोर बसलेला आहे. तर काय असते ही वाट, कसं जायचं असतं. खरं म्हणजे ती वाट अशी असते ना, तुम्हाला एक स्वप्न बघण्याची सवय असावी लागते.
मोठी स्वप्न, मी तर नेहमी मोठी स्वप्न बघतो आणि बघतोच आहे अजूनही. आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुमच्याकडे एक पॅशन असली पाहिजे आणि काम करण्याची, कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जाण्यासाठी 1 वर्ष तयारी करत होतो. तेव्हाचं मराठवाडा विद्यापीठ आणि आताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 1 वर्षाचा मी कोर्स केला नाट्यशास्त्र विभागामध्ये. तो केवळ एवढ्यासाठीच की मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला पुढच्या वर्षी जायचं आहे, तिथून मी फेल होऊन परत येता कामा नये म्हणून त्याची 1 वर्ष तयारी करणं. आणि जाताना फक्त तिकिटाचे जाण्याचेच पैसे होते, परतीचे पैसे नव्हते खिशात, ते घेऊनही जायचे नाहीत असले तरी. अशा पद्धतीची एक जिद्द होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तेव्हा मी तिथे सिलेक्टही झालो. तेव्हा 25 विद्यार्थी सिलेक्ट व्हायचे, आताही 26च विद्यार्थी आहेत, अजून तेवढेच असतात. तर त्या 25मध्ये संपूर्ण देशातून तुम्ही 25 विद्यार्थ्यांपैकी एक असता. ते आणि काही परदेशी, जसं मॉरिशस आहे किंवा बांगलादेश आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे, अशा आपल्या अवतीभोवतीच्या देशामधूनही विद्यार्थी येत असतात. तर त्यामुळं त्याच्यात सिलेक्शन होणं आणि त्यात पुन्हा गरीब घरचा विद्यार्थी असल्यामुळं, कुटुंब असल्यामुळं मला शक्य नव्हतं तिथे जाऊन. मला सुदैवानं नॅशनल स्कॉलरशिप 4 होत्या तेव्हा, त्यातली पहिली स्कॉलरशिप मला मिळाली आणि खऱ्या अर्थानं त्यामुळं मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकू शकलो, अदरवाईज ते शक्य नव्हतं. सर, महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांच्या वतीनं मी दंडवत का घालते, कारण ज्या संस्थेमध्ये आपण शिकतो त्या संस्थेचे काही वर्षांनी आपण मुख्य बनायचं, मुख्यच ना सर, डायरेक्टर. बापरे बापरे बापरे, म्हणून हा स्वप्नांचा प्रवास मी विचारला. गौरीताई, जागतिक रंगभूमी असं नुसतं म्हटलं ना की वामन केंद्रे असं येतं, म्हणजे काही विचारा. हो, जागतिक रंगभूमी याच्यामध्ये जे 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 काही येईल ना, श्रुती, वादी, संवादी, ते हो. तुला काय म्हणजे हे बघ, गुरु असणं वेगळं, मैत्री असणं वेगळं, नवरा म्हणून काय, म्हणजे कशासाठी तुला अगदी एवढा ध्यास लागला 1 महिन्यात? वामनचं मुळामध्ये शिकवणं आणि त्याची बुद्धिमत्ता, प्रगल्भ, म्हणजे एवढी प्रगल्भ बुद्धिमत्ता नाहीच कोणाची. म्हणजे मी जेव्हा बघितलं आणि ह्या माणसाला नाटकातलं काय माहित नाही, ओ आई, अगदी ज्ञपर्यंत याला सगळंच माहिती आहे त्यावेळेस 84ला. आणि कुठलीही गोष्ट विचारा, यांनी कधीच असं नाही म्हटलं नाही आणि प्रत्येक गोष्टीचं त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं. आणि जसा जसा महिना उलटत गेला तर माझ्या लक्षात आलं, नाही ह्याच्याकडे एवढं भंडार आहे तर आपल्याला 1 महिन्यात शिकून संपणारं नाही आहे, तर आपल्याला त्याच्या पाठीच लागलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे मी नंतर त्याच्या पाठी लागले. मला जेवढं शिकता येईल तेवढं शिकून घेतलं. तो अजूनही लोकांना शिकवतोच आहे. आणि ते सगळं असताना की असा माणूस, एवढा बुद्धिमत्तेचा माणूस आणि प्रगल्भ बुद्धिमत्तावाला जो आपला नवरा आहे, याचा मला खूप अभिमान आहे, प्रचंड अभिमान. म्हणजे माझी काय दौलत असेल ना तर ही आहे. सर, किती भाग्यवान आहात तुम्ही. गौरीताई, तुम्ही खरं तर दोघेही कलाकार आहात. यातूनही तू खरं तर नवऱ्यापेक्षा त्यांना गुरु अधिक मानते असं तर तुझ्या प्रत्येक बोलण्यात ना. हे कलाकार मनस्वी 3-3 वाजेपर्यंत वाचत बसणार. हो, त्यांची तंद्री, ते नाटकाच्या रिहर्सल, सर म्हणजे तर काय 9 म्हणजे 8:45ला जाऊन बसणार आणि छडी घेऊन बसणार. हे कसं सांभाळलंस तू? म्हणजे त्यातूनही स्वतःतला कलाकार नाही मरू द्यायचा. हे किती अवघड आहे सगळं. काही नाही, अजिबात अवघड नाही आहे. माझ्या असं लक्षात आलं की हा माणूस इतका काय म्हणतात ते ॲडजस्ट करणारा आहे ना. म्हणजे आता समजा जर मला शूटिंगला जायचं आहे आणि मला आता नाही घरी स्वयंपाक करायला वेळ नाही, तर त्यांनी त्याच्यासाठी काही अडून ठेवलं नाही. तू जा, आम्ही आमचं मॅनेज करू. म्हणजे इतकं सरळ होतं. त्यामुळे खरंच सगळ्यांना ना जलन व्हायला लागली की हे असं कसं, जरा भांडणं लावायचा प्रयत्न करतो, काय मला जमत नाही. तुम्ही बहुतेक इलॅस्टिक आहात असं सर, हे कसं काय? म्हणजे मी कारण काय आहे ना, मी 4थी पासून, माझ्या 4थ्या वर्गापासून मी माझ्या काय म्हणूया आईवडिलांपासून दूर आहे, घरापासून दूर आहे, गावापासून दूर आहे. त्याच्यामुळं मला ह्या सगळ्याची सवय लागलेली. कारण आम्ही काही मुलं 2-3 विद्यार्थी एकत्र येऊन कुठंतरी एक रूम किरायानं घ्यायची आणि तिथं राहायचं आणि आपली शाळा कॉलेज जे काय असतं ते करायचं.
स्वतःचा स्वयंपाक मी 4थी वर्गापासून ते दिल्लीला NSD ला जाईपर्यंत केलेला आहे. गौरीताई, तुला बहुतेक लहानपणी अनुरूप वर प्राप्ती रसभू असा एक सणसणीत कुणीतरी वर दिलेला आशीर्वाद दिलेला आहे. अगदी 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 मनापासून दिलेला आशीर्वाद आहे. गौरीताई कशी अभिनेत्री म्हणून काय ती स्पार्क आहे? अभिनेत्री म्हणून खूप छान आहे. कारण मला असं वाटतं की मी तिला शिकवायला येण्यापूर्वी तिनं 4-5 रौप्य पदकं राज्य नाट्य स्पर्धेत मिळवलेली होती. आणि ती एक त्या प्रांतामधली म्हणजे विशेषतः विदर्भ एरियामधली आणि तिला वैदर्भीय भाषाही येते, वराडी येते. त्याच्यामुळं तिचा एक तो गड आहे. इथे आल्यानंतर आपण झुलवामध्ये तिचं काम बघितलं आहे, एक झुंज 82मध्ये काम बघितलं आहे, तुका जातो वैकुंठाला सारख्या नाटकामधून काम बघितलं आहे, किंवा बऱ्याच सिनेमामधून सिरियल्समधून अगदी अलीकडची तुमची गाजलेली सिरियल कुठली देवयानीमध्ये ती आऊसाहेबांचं काम करत होती. तर त्याच्यामुळं तिचा एक आपला काय म्हणूया एक गड आहे. त्या गडामधलं तिला काम मिळालं की ती तुफान फटकेबाजी करू शकते. त्याच्यामध्ये प्रयोग करत राहण्याचा स्वभाव आहे. कारण लहान मुलांना शिकवावं लागतं. कारण त्यातला तज्ज्ञ होणं म्हणजे मोठ्या कलावंतांना शिकवणं एक वेळ सोपं आहे, पण लहान मुलांना 2 तास 3 तास होल्ड करून ठेवणं हे सगळ्या जगातला उत्तम शिक्षक कोण ठरवायचं असेल तो जो लहान मुलांना खऱ्या अर्थानं 3 तास गुंगवून ठेवू शकतो. तर त्याच्यामुळं ती अभिनेत्री चांगली आहे, ती काय म्हणूया शिक्षिका चांगली आहे आणि मुळामध्ये तिला आयोजन जमतं. अच्छा, म्हणजे हे सगळं मॅनेज करायला जमतं. समजा मी बिझी आहे, NSD मध्ये आहे किंवा इथं अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये मुंबई विद्यापीठात 10 वर्ष होतो, तो विभाग सुरू केला. तर अशा वेळेला पाकची बाजू सांभाळून धरणं घरातली किंवा माझ्या घरच्यांना माझ्यापेक्षा तिचा संवाद जास्त आहे. माझ्या आईशी म्हणा, वडिलांशी म्हणा, आता वडील तर नाही आहेत पण घरच्या चुलते आहेत माझे किंवा बाकीचे सगळे नातेवाईक आहेत. तर तिनं ती सगळी बाजू लावून धरलेली असल्यामुळं मी मोकळा आहे. मला जे वाटतं मग या देशात जावं, त्या देशात काम करावं किंवा ह्यावर रिसर्च करावा, ते नाटक करून बघावं, तिथे जाऊन शिकवावं, असं सगळं करायला मी मोकळा आहे. तर त्याच्यामुळं अशा पद्धतीचा एक अनेक कौशल्य असणं आपण असं म्हणतो, अनेक विधा किंवा विद्या तुम्हाला येणं आवश्यक असतं. त्यातल्या मॅक्सिमम तिच्याकडे आहेत. गौरीताई, तू जेव्हा विद्यार्थी दशेत होतीस तेव्हा तुमचं घडणं, तेव्हा तुमचं गुरुविषयीचा जो संवाद, त्यांच्याविषयीचा आदर, आणि आता तू छोट्या मुलांना घडवतीयस, या पिढीमधलं अंतर काय, कसं सांगशील? म्हणजे ॲक्च्युअली काय माहिती का, आता खरंच खूप फरक पडला आहे. कारण आजकाल मुलांना इतकं एक्सपोजर आहे ना, आणि त्याच्यातही मुलांपेक्षा मुलांचे पालक, म्हणजे आता मुलाला काय बनायचं हे बाजूला राहतं, तर त्यांनी हे बनावं हे पालकांची इच्छा. म्हणजे स्वतःची स्वप्न मुलांवर लादणे असे बरेचसे पालक आहे. पण ते सगळं बाजूला ठेवून त्याच्यातनं सुवर्ण मध्य काढून आपल्या हातात आलेलं मूल त्याला व्यवस्थित शिकवून पुढे नेणं हेच मला मोठं आव्हान वाटतं आणि ते मी पेलते. आणि आता मला सवय झाली आहे. आणि पेशन्स म्हणाल तर लहान मुलांच्या बाबतीत माझ्याकडे खूप पेशन्स आहेत. म्हणजे मी एका मुलाला 100 वेळा सांगून शिकवू शकते, पण त्याच्याकडनं तो रिझल्ट काढू शकते. कारण मला ती खात्री आहे. म्हणजे काय केलं म्हणजे मला मुळामध्ये कसं आहे की लहान मुलांची सायकोलॉजी हे समजून घेणं जे आहे तर ते मला आता उत्तम समजते. ते सगळं अनुभवानी आलंय. म्हणजे आज नाही म्हटलं तरी 30 ते 35 वर्ष झालेत की मी लहान मुलांना शिकवते. त्यामुळे अवघड काही नाही राहिलेलं. तू सोपं केलंस. गौरीताई, सर इतकी 75 नाटकं झाले, इतक्या सुंदर सुंदर हिरोईन्स त्यांच्याबरोबर असतात. हो, ती मी काय काय बघितलं माहिती आहे. माझा स्वतःवर विश्वास आहे, त्यामुळे मला अजिबात कसली भीती वाटत नाही. सरांना काउन्सिलिंगसाठी वगैरे हिरोईन्स येतात, किती वेळ एकच गप्पा मारत असतात. अगदी अगदी. हो, मी त्याला सांगितलंय, तुला वाटलं ना बोल काय, अगदी माझं काही म्हणणं नाही. कारण मला माहिती आहे काही झालं तरी तो परत घरीच येणार आहे. सर काय खात्री आहे. काय माझी डाळ शिजली. सर तुम्ही इतके शिस्तीचे, म्हणजे शिस्त खूप छान आहे. आत्ताची मुलं इथून सिरियल करतात, मग हे करतात, मग पुन्हा येऊन शॉर्ट देतात. हे सगळं असं बेशिस्त ह्याच्यामध्ये इतकी दणदणीत नाटकं करणं आता सोपं आहे का? नाही, आता मला असं वाटतं की इतकं सोपं उरलं नाही. पण तुमचा एक वैयक्तिक
हे असतो, काय म्हणूया, दबाव असतो. तुम्ही जेव्हा एखाद्या माणसाला सिलेक्ट करता, एखाद्या नाटकामध्ये कास्टिंग करता, ज्याला आपण आपल्या परिभाषेत कास्टिंग असं म्हणतो, तेव्हा आपल्याला 100 वेळेला त्याला तपासून घ्यावं लागतं की ह्या माणसाकडे मुळात पॅशन आहे का, मुळामध्ये काम करण्याची ताकद आहे का, तयारी आहे का, श्रम करण्याची तयारी आहे का. टॅलेंट 19-20 चालेल, अधिक उणे चालेल, पण सिन्सिअरिटी असेल तर त्या माणसाकडनं उत्तम काम करून घेता येऊ शकतं. हा माझा अगदी झुलवापासूनचा ते विश्वास आहे. त्या नाटकापासून अगदी गजब तिची यादा, अलीकडची जे नाटक होतं माझं, त्याच्यापर्यंतचा माझा अनुभव आहे. कारण माणूस शिस्तीत नसला तरी तो आणता येतो आणि तो स्वतःहून आला पाहिजे. म्हणजे त्याला काही तुम्ही दंडुकं घेऊन बसायचं गरज नसते. कारण तुमच्या शिस्ती म्हणजे तुम्हीच समजा 9ची टाईम दिला आणि तुम्हीच 10 वाजता 11 वाजता आलात तर दुसऱ्या दिवशी सगळेच तसं करतात. तुम्ही 9चा टाईम दिला आणि तुम्ही 8:30ला स्वतःच हजर असाल तर त्याला 10 वेळेला विचार करावा लागतो आत येताना. तो थरथरच येतो खऱ्या अर्थानं. एकदा 2दा 3दा समजावलं की बाबा हे आपण वेळेचं गणित जे आहे आणि शिस्तीचं गणित आहे, शेवटी तुम्हाला मोठं व्हायचं आहे, हे नाटक उत्तम करायचं आहे आपल्या सगळ्यांना मिळून. मग म्हणून माझं नाटकाची प्रक्रिया हीच एक शाळा असते, तीच एक कार्यशाळा होते, तोच एक वर्कशॉप होतो. आणि म्हणून मग जसं वर्कशॉपला येऊन काही कलावंत खूप मोठे झाले, तसं काही कलावंत जे नाटकात ज्यांना घेतलं, काही पहिल्यांदा घेतलं, काही वेळेला तर असं केलं की मला यापूर्वी त्यानं नाटकात काम केलेलं नसला पाहिजे अशाच कलावंतांना मी घेऊन नाटक करीन. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रणांगण. की ती सगळीच त्यातली एखाद दुसरा ॲक्टर जर सोडला तर त्यांचं पहिलंच नाटक होतं. आज तीच मंडळी दिग्दर्शक, प्रस्थापित दिग्दर्शक आहेत, प्रस्थापित ॲक्टर्स आहेत, नट आहेत, नट्या आहेत. तर मला असं वाटतं की त्याला तुम्ही सिरियस करणं हे खरं म्हणजे शिक्षक म्हणून, दिग्दर्शक म्हणून तुमचं काम आहे. त्याला कामाला लावणं, त्याच्या आयुष्याच्या काय म्हणूया शिस्तीमध्ये आणि क्रिएटिव्ह माइंड, संवेदनशील मन. मी नेहमी अलीकडे असं म्हणतो की माझे वडील शेतकरी होते, म्हणून शेतामधली जी मॅजिक आहे ती मला लहानपणापासून माहिती आहे की काळ्या रानामध्ये पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरतो आणि ते काळच असतं 4 दिवस. त्यानंतर अंकुर फुटायला लागतात आणि मग त्या रांगा दिसायला लागतात. म्हणजे मग ती ज्वारी असेल, गहू असेल किंवा हरभरा असेल, त्या रांगा दिसायला लागतात. आणि मग जसजसं ते 2 पानं वरती येतात, मग 4 येतात, मग 6 येतात, मग फुलोरा येतो, मग त्याला धान्य लागायला लागतं. तसंच मला असं वाटतं की मी ही कलावंताची शेती करतोय. झुलवामध्ये तू काम करताना काय की कसे होते, म्हणजे तुला सगळे नियम सारखे? हो, म्हणजे कसं माहिती ना, नुकतंच लग्न झालेलं होतं, 2च महिने झाले होते आणि पहिलंच नाटक माझं वामन बरोबर. आणि त्याची शिस्त आणि ते सगळं काम करण्याची स्टाईल, तर ते तर सगळं बघून मी म्हणजे दबकूनच गेले होते. आणि एकदा मात्र खूप मजा आली होती की वामनने वरातीचा सीन घेतला होता बसवायला त्या नाटकातला. आणि 40 कलाकार होते त्या नाटकात आणि दणकावून वरात सुरू झाली आणि प्रत्येकाने काय करायचं, काय नाही सगळं सांगितलं. आणि गंमत अशी झाली की मी बाजूला बसलेले होते आणि वरात सुरू झाली आणि कळत नकळत त्या म्युझिक बरोबर खूप शिट्ट्या येऊन ते सगळी वरात अशी छान भरली होती खूप. आणि खूप छान सीन झाला तो, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्या दिवशी वामनने तिथे रिहर्सल संपवली. आणि जेव्हा तो सीन दुसऱ्या दिवशी सुरू झाला, वामन खूप चिडला. मी वामनच्या अगदी बाजूला बसले होते तर आणि सगळ्यांनी विचारलं काय झालं. मग वामन बोलला शिट्ट्या कोण वाजवत होतं. तर मी घाबरत मी वाजवत होते. मग बसली कशाला, वाजव ना शिट्ट्या. म्हटलं क्या बात आहे, अरे आपल्याला शिट्टी मारायची अगदी परमिशन आहे. आणि मग मी सुरुवात केली शिट्ट्या वाजवायला त्या वराती बरोबर. कशी वाजवते? अरे बघू सर, गौरीताईने इतकी छान शिट्टी वाजवलेली. आता तुमच्यातला दिग्दर्शक मगाशी मी थांबवला होता, पण आता तुमच्यातला दिग्दर्शक जागा करणार आहे. तर गौरीताई इतकी उत्कृष्ट अभिनेत्री आहे, तर सर मला सांगा ना, म्हणजे काय कसं अभिनय काढून? काय आहे, सिंपल असतं की बाबा एखाद्या माणसाला अभिनय येत नाही तो त्याला अनेक पदरांनी, अनेक लेयर्स ज्याला म्हणतो
त्या एका संवादाचे अनेक लेयर्स कसे क्लिअरिटीनं शिकवावं. सर काही कळत नाही, करून दाखव. बरं तुझा बरं आय लव्ह यू म्हण. म्हणजे आपली ओळख नाहीये. नाहीये, काही नाही. मी अजिबात ढुंकून सुद्धा बघितलेलं नाही. त्याच्यावर बघ दिग्दर्शक जितका अपमान करता येईल तेवढा करून ठेवायचा. आहा सर सर मला काही सांगायचं आहे. सर इतक्या जोरात नका करू, खूप नाजूक गोष्ट आहे. अच्छा हळूवार सांगा. सर आय लव्ह यू. आता असं कोणी म्हटल्यावर प्रेक्षक विश्वास ठेवेल का इतक्या उथळ पद्धतीनं? हे काय बरोबर नाही. आता समजा शकुंतला हे पात्र जर तुला मिळालं आणि दुष्यंतला पहिल्या नजरेमध्ये त्याला बघितल्यानंतर तो तिथे शिकारीला आलेला आहे आणि झाडाच्या आडून शकुंतला त्याला म्हणते की आपल्या सखीला सांगते की ह्या माणसावर माझं प्रेम आहे, पहिल्याच नजरेतून मला हा माणूस आवडला. तर कसं सांगशील? तो हळवेपणा, तो टेंडरनेस, तो सगळा असा बाहेर यायला हवा. सर असं बोल बरं. हे असं 40 वर्ष प्रेम घे आय लव्ह यू असं कसं चालेल? ऐक ना, मला ना तो जो आहे ना माणूस नको म्हणू ग. ते जे आहेत ना ते मला खूप आवडतात. आवडतात म्हणजे पहिल्यांदा पाहिलं होतं का अगोदर? पहिल्यांदाच लुक आहे हा, पहिल्या लुकमध्ये आवडले. अच्छा आवडले. फर्स्ट लुक. ओके. तो कसा असला पाहिजे? टेंडरनेस, हळवेपणा, कोवळेपणा. सर आता हे सगळं झालंय. आनंदाश्रू. ओ मोहरून जाणं. ऐक ना, मला ते खूप आवडलेत ग. हे गदड प्रेम आहे. सर याच्यापेक्षा नाही हळूवारी येत मला. सर तुम्ही शिट्टी वाजवा आता. आपली एक शिट्टी होऊन जाऊ दे तुमची पण. नाही पण सर तिची शिट्टी जास्त छान. शिकवली शिट्टी सर, ती आतून आलेली आहे. हा ही आता असाइन्ड आहे. तिचं ते प्रेम आहे सर 40 वर्षांचं असं आतून. तुम्हाला चित्रपटाचं का आवड आहे हो? नाही, मला असं वाटलं की जो मी विचार अजूनही जो माझ्या मनात आहे की जोपर्यंत मला ती 30x40ची जी जागा असते स्टेजवरची ती जोपर्यंत मला भरता येत नाही खऱ्या अर्थानं, म्हणजे असा विषय मला त्या जागेमध्ये न मावणारा मिळत नाही आहे. ज्याला आपण 360 डिग्री आणि 10 दिशा मागणारा जेव्हा विषय माझ्यासमोर येईल त्या दिवशी मी दुसऱ्या क्षणाला सिनेमाची सुरुवात करेन. तर असं जर का पण म्हणजे होईल, लवकरच होईल. काय झालं मी खरं सांगतो स्मिता की कैक वेळेला आता सिनेमा करूया, जसं रणांगण केलं आणि दिल्लीला जाऊन NSD-साठी रेपर्टरीसाठी जानेमन नाटक केलं. ही 2 नाटकं इतकी तुफान गाजली, तिकडे ते गाजलं, इथे हे त्यानंतर मी आता 5 वर्ष सिनेमा करणार नाही असं एक ठरवलं होतं. त्याच वेळेला काही निर्मात्यांबरोबर सिनेमांच्या हे चाललं होतं की आपण ह्याच्यावर बनवू त्याच्यावर बनवू. म्हणजे चाटे, मच्छिंद्र चाटे प्राध्यापक, ते आमचे खूप जवळचे मित्र आहेत, तर त्यांचाही होता आग्रह की असं काहीतरी करूया आपण. पण नेमकं त्याच वेळेला मी जेव्हा जेव्हा नाटकापासून दूर जायचं म्हणतो तेव्हा रंगदेवता असं काहीतरी जाळं टाकते आणि मला परत खेचून परत आणते. त्याच वेळेला नेमकं विद्यापीठामध्ये, मुंबई विद्यापीठामध्ये अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सची सुरुवात व्हायची होती आणि डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर हे तेव्हा व्हाईस चान्सलर होते आणि त्यांनी इतके लोक
मला तिथे पकडून आणण्यासाठी कामाला लावले आणि शेवटी इथपर्यंत ते प्रकरण की मला नको होतं ते 2-3 वर्ष आता ती जिम्मेदारी घ्यायची नव्हती, पण तो इतका आग्रह झाला त्यांच्या बाजूनेही आणि मग डॉक्टर जब्बार पटेल असतील, दामू केंकरे असतील, ही सगळी जी मंडळी होती यांनी सांगितलं की आत्ता एक विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची सोय नाही नाट्य शिक्षणाची आणि विद्यापीठ जेव्हा करायला घेत आहे तेव्हा कुणीतरी त्याला एक ठोस पाया भरून दिला पाहिजे आणि मग पुढे ते चालूच राहील. आणि म्हणून सगळ्यांच्या आग्रहामुळं मी परत वळून रंगदेवतेने मला परत सिनेमा सोडून नाटकाकडे आणलं आणि मग मला माहिती होतं की असं एखादी संस्था उभी करायची तर कमीत कमी 10 वर्ष लागणार आणि ते 10 वर्ष केव्हा गेले हे मला कळलं सुद्धा नाही. आणि 2013ला हे बघून मग दिल्लीमध्ये आमंत्रण आलं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा डायरेक्टर म्हणून या. तर ही बघता बघता 15 वर्ष अशी गेली. त्याच्यामुळं दरवेळेला असं काहीतरी होतं. पण आता यापुढे पुढच्या काळामध्ये नक्कीच सिनेमा करणार आहे आणि तो पुन्हा जसं झुलवा करताना होतं की मला एक वेगळा विषय, वेगळ्या पद्धतीची मांडणी, जो ज्या पद्धतीचा सिनेमा झालेला नाही आहे आणि अशा एका वेगळ्या शैलीचा भाषेचा सिनेमा करणं असं डोक्यात सतत चालू आहे. एका बाजूला तो ट्रॅक पडलेला आहे, तो कदाचित येत्या काही वर्षामध्ये त्याला रूप येईल असं वाटतं. आम्ही वाट पाहतोय. गौरीताई, या सगळ्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीमध्ये सरांमधला एक अभिनेता कुठेतरी गुप्तच झाला. तुला नाही का वाटत, जसं आम्हाला वाटतं की हा एक अभिनेता जर असा रंगभूमीवर आला असता तर बापरे, ती रंगभूमी अजून श्रीमंत झाली असती. आम्ही काय त्यांचा अभिनय पाहिलेला नाही आहे, पण तू साक्षीदार आहेस या सगळ्या गोष्टीची. हो, काय वाटतं तुला? मग करायला हवं सरांनी, नाटकातच केलं पाहिजे असं नाही, त्यांनी सिनेमात वगैरे सुद्धा. कारण दिल्लीत असताना त्याला 2-3 फिल्मच्या ऑफर आल्या होत्या आणि त्या लोकांनी येऊन सरांचं फोटो सेशनही केलं तिथे आणि त्यानंतर मग सर पुन्हा खूप बिझी झाले. काय सर तुम्हाला नाही वाईट वाटत? आपल्याला नाही, मला असं वाटतं की वाईट काय, मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गेलो तोच मुळात अभिनेता होण्यासाठीच गेलो होतो. पण मी कॉलेजमध्ये असताना शाळेपासूनच चळवळीत मोठा झालेला कार्यकर्ता, एका पद्धतीनं एका बाजूला विद्यार्थी आणि एका बाजूला कार्यकर्ता. तर माझ्या असं लक्षात आलं की दिल्लीला गेल्यानंतर जसा माझा अभिनेता डेव्हलप होतोय ते तर छानच होतं, पण दिग्दर्शक माझ्यातला त्याच्यापेक्षा अधिक गतीनं हे होतोय. आणि पुढे जाऊन मला एक असा विचार करावा लागला की अभिनयाचं किंवा अभिनेत्याचं जे पुढचं भविष्य आहे, त्याचं करिअर आहे, हे परावलंबी आहे. कुणीतरी एक नाटक लिहिणार, कुणीतरी एक सिनेमा लिहिणार, मग तो निर्मात्याला आवडणार, मग दिग्दर्शकाला आवडणार, मग दिग्दर्शक नटाला शोधणार, त्याच्यात माझा नंबर लागला तर लागला. पण मी चळवळी सोडून हे सगळं काय म्हणूया, विद्यार्थ्यांच्या समस्या, चळवळ, मोर्चे काढणं, धरणं हे सगळं बाजूला ठेवून, विशेषतः आणीबाणीच्या नंतर की हे बाजूला ठेवून असं लक्षात आलं की आता राजकारणात एकतर तुम्हाला या चळवळीतून पुढचं भविष्य काय, राजकारणात जाणं किंवा समाजकारणात राहणं. समाजकारणामध्ये राहण्यासाठी तुमची स्वतःची आर्थिक परिस्थिती खूप स्ट्रॉंग असावी लागते आणि राजकारणात जाण्यासाठी असं लक्षात आलं की आता पुढचं जे राजकारण असेल ते मूल्याधिष्ठित राजकारणात उरणार नाही आणि ते कुठल्या तरी व्यक्तिनिष्ठ राजकारण होणार आहे. कुठल्या तरी एका माणसासमोर सगळ्यांना झुकून उभं राहावं लागेल अशी त्याची चाहूल तेव्हाच लागली होती आणि म्हणून मला तिथे त्या राजकारणात जायचं नव्हतं. म्हणून मी माझं माध्यम शोधत होतो आणि मला ते सापडलं की मला माझ्यातली संवेदना, माझ्यातला प्रगल्भ माणूस आणि अजून तो प्रगल्भ, समृद्ध, संवेदनशील करता येईल आणि उत्तम माणूस म्हणून जगता येईल, तर ते माध्यम मला मिळालं, ते नाटक. गौरीताई, तुला सरांनी खरं तर दिग्दर्शित केलं, तू म्हणजे काय समर्पण केलेलं आहेस, पण तरीसुद्धा खूप आवडलेलं कुठं नाटक? त्याची नाटकं सगळीच चांगली, पण त्यातल्या त्यात झुलवा, रणांगण आणि जाने मन प्रचंड आवडतात मला. सर, तुम्हाला कुठले आवडते? गौरीताईची कुठली भूमिका आवडते जास्त, म्हणजे आवडली? मला तिची याच्यातली भूमिका म्हणजे झुलवामधली तर आवडली. एकच झुंज वाऱ्याशीमध्ये जी भूमिका होती, कारण त्याच्यात पु ल देशपांडेंनी 7 वर्षानंतर एका नाटकाचं काय म्हणूया रूपांतरण केलं होतं आणि NCPAमध्ये मी पु ल देशपांडे माझे काय म्हणूया त्यांना बॉस होते एका बाजूला आणि त्यांनी झुलवा बघून मला सांगितलं त्या रात्री की मला तुझ्यासाठी नाटक लिहायचं आहे आता.
आणि मला आता गोष्ट जुळवता येत नाही, मला काहीतरी असं कादंबरी असेल, एखादं नाटक असेल असं आणून दे, मी त्याला उत्तम तुला मराठीमध्ये रूपांतरित करून देतो. आणि दी लास्ट अपॉइंटमेंट म्हणजे हे रशियन नाटक मी वाचलं आणि त्यांना आणि डॉक्टर अशोक रानडे यांना ते वाचायला दिलं आणि पुलंना ते इतकं आवडलं की त्यांनी पुढचे सांगितलं की आता हे 5व्या दिवशी याचं मी वाचन करणार आहे. आणि सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करून ते नाटक लिहिलं. त्या नाटकामध्ये 1-2च सीन होते छोटेसे, पण ती बाई पाठमोरी बसलेली आहे मंत्र्याच्या कॅबिनमध्ये आणि तिचा नवरा जो आहे तो वाठारकर म्हणून जो पत्रकार होता तो वाया गेलेला आहे या मंत्र्याच्या वागण्यामुळं. आणि एक माणूस त्याला सांगतो की तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही एका माणसाला, एका अत्यंत गुणी माणसाला आयुष्यातनं उठवलंय आणि तुम्ही राजीनामा द्या, जे दिलीप प्रभावळकर काम करायचंय. आतमध्ये जे जे काही होतंय कॅबिनमध्ये ते बाहेर पाठमोरी बसलेली गौरी केंद्रे मला आताही आठवते आणि ते सगळं इथं दिसायचं लोकांना. तर मला असं वाटतं की हा अभिनय किंवा चौकट राजा या सिनेमामध्ये संजय सुरकरचा ते गौरीने मला वाटतं अशोक सराफांबरोबर काम केलं, त्यांच्या बायकोचं ते मला काम उत्तम आवडलं. त्यानंतर तिची अलीकडचे सिरियलमधलं काम जे देवयानी सिरियलमधले आऊसाहेबाचं काम, कारण तेव्हा तर मी दिल्लीत होतो म्हणून मी रात्री जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिची सिरियल दिल्लीत बघत असे. बघा हे असंच हो प्रेम सर. पण मला असं कळलंय की तुमच्यामुळे एका रजिस्ट्रारला सस्पेंड केलं कारण तुमच्या शत्रुपक्षाने तुमचं लग्न होऊ नये म्हणून रजिस्टरला पाठवलंच नाही. काय झालं होतं तो? गौरी केंद्रे किस्सा सांगते. सस्पेंड नाही केलं बिचाऱ्याला, ठेवलं शेवटी. ठेवलं. काय झालं ऍक्च्युअल काय झालं, लग्न आमचं इकडे होतं कुठे फिल्म सिटीला स्टुडिओ नंबर 1 मध्ये. आणि रजिस्टर लग्न करायचं तर सरांच्या घरातले आणि माझ्या घरातले अशी एकाच गाडीमध्ये माणसं सगळीजणं तिकडे चालली होती. ती गाडी होती देवदत्त साबळ्यांची आणि स्वतः देवदत्त गाडी चालवत होता. आणि देवदत्तचा मुलगा शिबू वरातीसमोर नाचायचं तसं त्या गाडीमध्ये नाचत होता की नवरा नवरीला घेऊन चाललोय. अर्थात वामन त्या गाडीत नव्हता, मित्राच्या मोटरसायकलवर होता. तिकडे गेलो, 11ची वेळ कुठेतरी अंधेरीला एका लग्नाला तिथे जाणार होता आणि म्हणून आम्हाला पिकअप करण्याची जिम्मेदारी जी आहे त्या रजिस्ट्रारला तिथून उचलून फिल्म सिटीला न्यायची मी आणि माझा मित्र विनोद पवार अशी दोघांवर, म्हणजे नवरदेव स्वतः रजिस्ट्रारला घेऊन जायला असं तिकडे गेलो होतो. आणि त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर जो रजिस्ट्रार 11ला येणार होता आणि आमचं 11ला लग्न लागणार होता, तर ते 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले, 12:30 वाजले. शाबास. तो रजिस्ट्रारचा पत्ता नाही म्हणून वामन आणि त्याचा मित्र त्याला शोधायला गेले परत. आणि तो त्या जिथे लग्नाला जाणार होता तिकडे गेलाच नाही असं तिथे गेल्यावर कळलं. अरे बाप. मग आता कुठे आहे, तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हते, लँडलाईन होत्या. तर आम्ही वाट बघून शेवटी चला आता फिल्म सिटीकडे जिथे लग्न लागणार आहे बघू तिकडे काय होईल ते, असं म्हणून आम्ही फिल्म सिटीमध्ये पोचलो. त्याच्या आधी कुणीतरी म्हणालं की असा एक रजिस्टर घेऊन माणूस आलेला आहे. कुठे आहे तर तेव्हा तेजाबची शूटिंग चालू होती गाण्याची 1, 2, 3, 4. तो तिकडे जाऊन शूटिंग बघत होता जिथे तो स्टुडिओ आहे तिथून 1 किलोमीटर दूर. मग शेवटी कळलं की असा काहीतरी आलेला आहे, त्याला उचलून आणला. मग त्याला काय पडदिशी सह्या केल्या आम्ही, लग्न लागलं आणि मग त्याला नेऊन सोडायची जिम्मेदारी अजून कोणातरी मित्रावर दिली. तर अशा पद्धतीचा तो किस्सा होता. म्हणजे जे 11ला लग्न लागणार होतं ते 2:30ला लागलं. हो बरं झालं. 6 वाजता प्रयोगाला गेला असता माणूस सगळं संपलं असतं. मग मला वाटतं तिचे वडील म्हणाले त्याला त्याच्या मनात नाही लग्न करणं म्हणून रजिस्ट्रार घ्यायला त्याला कशाला जायला पाहिजे म्हणून तो पळून गेला असं समज. जेव्हा मी आलो तेव्हा या सगळ्यांच्या जीवात जीव आला की आता होतंय एक झुंज वाऱ्याशी. हो आणि लग्न म्हणजे रणांगण. त्यांचं म्हणणं आहे की गजबतीची अदा. मग जाने मन आणि तूच माझी फुलराणी. गौरी शिष्य म्हणून सुरुवात झालेला हा प्रवास, आता इतकेही वर्ष तू त्यांना साथ देतेस, काय म्हणशील तू आता ह्या वळणावर? कारण ह्या प्रेमाच्या गोष्टीमध्ये मला आज तुम्ही पहिल्यांदा काहीतरी व्यक्त करण्याची संधी मिळाली. तू करू शकतेस व्यक्त, पण वामन केंद्रे प्रेमाची गोष्ट बोलणारच नाही.
असा अनेकांनी पैजेचा विडा घेतलेला आहे तो पार धुळीला मिळालेला आहे. तर काय सांगशील सरांना? काही नाही, मी काही इतर बायकांसारखी वडाची पूजा करत नाही की 7 जन्म हाच तिनं नवरा. पहिल्याच वर्षी पिंपळाला जाऊन दोरा बांधला. हा आणि ही हा मज्जाच खरी पाहिजे गोष्ट आहे. मला. ही खरी गोष्ट आहे. खरंय, बरोबर. आणि त्यामुळे मी काही पूजा वगैरे करत नाही. पण देवाला माहिती आहे की 7 जन्म काय जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे. सर मान्य आहे का? छे छे. तरीही मी सांगणार की हाच नवरा मिळू दे. सगळं खूप छान आहे, पण सर तुमच्यातला रोमॅन्टिक काही माणूस मला बघायला मिळाला नाही. पण त्याआधी वारकरी संप्रदायाचे तुम्ही आहेत. कुठलाही एखादा काय म्हणतात त्याला, असा पहाडी आवाजातला काही तिच्यासाठी एक अर्पण करा. भारुडातलं हे म्हणतो मी, काय गण. हां, द्यावी मती गणच गायाला रे, द्यावी मती आम्हा गायाला, द्यावी मती गणच गायाला रे, द्यावी मती आम्हा गायाला, द्यावी मती गण गायाला. नाचत नाचत आले गणपतीन पायी घागऱ्या वाजती, नाचत नाचत आले गणपतीन पायी घागऱ्या वाजती, अंगी शेंदुराची उटीन कापूर कस्तूर ललाटी, अंगी शेंदुराची उटीन कापूर कस्तूर ललाटी, द्यावी मती गणच गायाला रे, द्यावी मती आम्हा गायाला, द्यावी मती आम्हा गायाला. एक घडणारा इतका सुंदर पुरुष जो स्वतः उत्तम संस्कारांनी घडला आहे आणि त्याला इतकी सुंदर मिळालेली शिष्य आजी आहे. आता खरं तर तुमचा दोघांचा इतका सुंदर प्रवास, या प्रवासाला कोणाची दृष्ट न लागो सर. तुमच्याकडून अजून खूप घडायचं आहे, अनेक विद्यार्थी घडणार आहे, यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि आमच्या प्रेमाच्या या गोष्टीत आमचे हे आमची ही असं म्हणत तुम्ही इथे आलात, त्याबद्दल तमाम महाराष्ट्राच्या रसिकांच्या वतीनं, सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.